अमरावतीमधून अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर या तालुक्यामध्ये पूल वाहून गेल्याची घटना घडली आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाघोडा गावाजवळ हा पूल वाहून गेलाय। अनेक गावांचा यामुळे संपर्क तुटलाय तर अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव यांच्याकडून। लक्ष्मण, काय सांगाल, वाघोडा गावाजवळ हा पूल वाहून गेलाय, सध्या कशी परिस्थिती आहे अमरावतीच्या या नांदगाव खंडेश्वर परिसरात? निश्चितच मोहिनीजी, खरं तर हवामान विभागाच्या वतीनं काल 30 जुलै आणि 31 जुलै म्हणजे आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे की कालपासून अमरावती जिल्हा आणि परिसरामध्ये अगदी जोरदार पाऊस बरसत आहे। मी सध्या नांदगाव खंडेश्वर या तालुक्यामध्ये आहे आणि आपण बघू शकतोय की फुपगाव आणि या ज्या गावाला जो जोडणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरचा हा पूल आहे तो पाहून गेला। आपण बघू शकतो की पाण्याचा प्रवाह किती असू शकतो याचा अंदाज आपण लावू शकतोय की अगदी कठडे पूर्णपणे वाहून गेलेले आहेत। अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे, त्यामुळे साहजिकच जवळपास एक 15 गावाचा संपर्क यामुळे तुटलेला आहे। सध्या आपण त्याच पुलावरती आहोत ज्या पुलाला अगदी या पाण्याच्या प्रवाहाने अगदी मोठं नुकसान झालेलं आहे। तो हाच पूल आहे, वाघोडा आणि फुपगाव या गावांना जोडणारा खरं तर हा मुख्य पूल आहे। या पुलावरून आपण बघू शकतो की कशा पद्धतीने अगदी पाण्याचा जो प्रवाह आहे अगदी कालपासून अगदी जोरदार अमरावती जिल्हा आणि परिसरामध्ये पाऊस बरसत आहे, त्यामुळे मोठा फटका जो आहे तो अमरावती जिल्ह्याला या पावसाचा बसलेला आहे। अनेक नागरिकांच्या शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे अनेक शेताचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। अनेक घरांमध्ये त्याचबरोबर अनेक दुकानांमध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे। मात्र या 15 गावाला जोडणारा हा पूल आहे फुपगाव मधला, आणि आपण बघू शकतो की या पुलावरच्या मोठमोठे कठडे जे आहे ते पाण्याच्या प्रवाहाने अगदी वाहून गेलेले आहे, त्यामुळे पूर्णपणे 15 गावांचा संपर्क जो आहे ते तुटलेला आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने मोठं नुकसान जो झालेला आहे, पाण्याचा प्रवाह किती होता याचा अंदाज आपण लावू शकतो की अक्षरशः आजूबाजूचे जे शेत आहे ते शेत सुद्धा खरडून त्यामधली माती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहून गेलेली आहे। आपण बघू शकतो की हाच तो फुपगाव आणि या बाकी 15 गावांना जोडणारा हा जो पूल आहे, मात्र या पुलाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात पुलाचे पूर्णपणे कठडे जे आहेत ते या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्याचं चित्र जे आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अनेक गावांमध्ये सुद्धा पाणी घरांमध्ये घुसलेलं सुद्धा चित्र झालेलं आहे। अगदी अक्षरशः अतिवृष्टीसारखा पाऊस जो आहे तो बरसत आहे कालपासून आणि आजपासून सुद्धा आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात अमरावती असेल। धन्यवाद लक्ष्मण, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत।